सरकार आणि भाजपाला विरोध करणारा कुणीही असो त्याला देशद्रोही ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं आपल्याकडे मानलं जात असतं. पण हे जरी सगळं काही मानलं जात असलं तरी अलीकडे सामान्य मतदारामधून मात्र या निवडणुकाबाबत उदासीनता दिसून येते आणि त्यामुळं वरचेवर मतदानाचा टक्का घसरत चाललेला आहे. आणि मग जे काही मतदान होतं ते सुद्धा कशा पद्धतीनं होत असतं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. निवडणुकीत पैशाचा वापर कशा पद्धतीने केला जातो याची चर्चा राजरोसपणे होत असते. एकूण या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदानासाठी घराबाहेर पडायला मतदार तेवढे उत्सुक नसतात आणि मग हे मतदान सक्तीचं करावं का असा विषय सुद्धा अनेकदा समोर येतो. सक्तीच्या मतदानावर सर्वोच्च न्यायालयानंही आता भाष्य केलेलं आहे आणि याच विषयावर सामनामधून आज एक अग्रलेख आलेला आहे आणि या अग्रलेखामध्ये महत्वाचे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. या अग्रलेखामध्ये सामनानं काय म्हटलं बघा. देशात मतदान सक्तीचं करण्याच्या संदर्भामध्ये विचार करण्याची गरज आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. लोकशाही बळकट व्हावी यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी काही अनिवार्य प्रणाली तयार करायला हवी असं मत न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे. बिनविरोध निवडणूक आणि नोटाचा पर्याय या संदर्भामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. ग्रामीण मतदारापेक्षा सुशिक्षित आणि संपन्न मतदार मतदानासाठी कमी बाहेर पडतात या वास्तवावर सुद्धा न्यायाधीशांनी बोट ठेवलं. सर्वोच्च न्यायालयानं मतदानाच्या या विरोधाभासावर केलेली टिप्पणी वास्तवदर्शीच आहे. स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीत शहरी ग्रामीण मतदानातील फरक, मतदानाचा ठराविक मर्यादेपेक्षा न वाढणारा टक्का यावर चर्चा झडत आलेल्या आहेत. निवडणूक सुधारणांचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून सुद्धा हे चित्र दुर्दैवानं फारसं बदललेलं नाही. त्यामुळं मतदानाचा घटनात्मक हक्क, त्याची लोकशाही बळकट करण्यासाठीची आवश्यकता यांची सांगड घालणं चुकीचं नाही. मतदान सक्तीने केल्यानं लोकशाही सक्षम होईल असं वाटण्याची काही गैर नाही. पण प्रश्न एवढाच आहे की फक्त मतदान सक्ती केल्यानंच आपल्या देशात लोकशाहीला बळकटी येईल का? पुन्हा भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये मतदान सक्तीची अंमलबजावणी हा स्वप्नाळू आदर्शवाद ठरणार नाही का? मतदान 100% व्हायला हवं, तसे प्रयत्नही व्हायला हवेत हे मान्य जरी केलं तरी सुद्धा सत्तेचा गैरवापर करून आणि निवडणूक आयोगासह सर्व यंत्रणा खिशात घालून प्रत्येक निवडणूक जिंकायची, सत्तेतून पैसा आणि त्या पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची हेच सूत्र राबवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं काय? त्यावर जोपर्यंत हातोडा पडत नाही तोपर्यंत ना मतदान सक्ती प्रभावीपणे होईल ना लोकशाही बळकट होईल. आज देशामध्ये ना लोकशाही शाबूत आहे ना लोकशाहीचे प्रमुख चार खांब. विरोधी पक्ष देशात शिल्लकच राहू नये असं सत्ता पक्षाचं धोरण आहे. सरकार आणि भाजपाला विरोध करणारा कुणीही असो त्याला देशद्रोही ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. सत्ता प्राप्तीसाठी आणि विरोधी पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंडभेद अशी सगळी लोकशाही विरोधी आयुध सत्ता पक्ष बिनदिक्कतपणे वापरत आहे. पुन्हा या खटल्याची स्थिती ही दुर्दैवानं तारीख पे तारीख अशीच आहे. लोकशाही बळकट करण्याची गरज वाटणाऱ्या न्यायदेवतेनं याची सुद्धा दखल घ्यायला हवी. ज्या मतदानाच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाला काळजी वाटते ते मतदान आणि निवडणुका विविध आरोप, आक्षेप आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाची खालावलेली विश्वासार्हता, मतदार याद्यामधील घोळ, मतदानाचे आकडे आणि टक्केवारी यातील हेराफेरी, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळे यामध्ये आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता हरवलेली आहे.
आणि लोकशाहीचा श्वास सुद्धा गुदमरलेला आहे. मतदानाची सक्ती करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार गैर नाही, पण दिल्लीपासून गल्लीपर्यंत निवडणुका हुकूमशाही आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या जबड्यात अडकलेल्या आहेत. त्याच काय? निवडणुकांना त्यातून बाहेर काढल्याशिवाय लोकशाही बळकट होणार कशी? त्यासाठी निवडणूक प्रक्रिया संपूर्ण स्वच्छ करावी लागेल. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील. मिलॉर्ड, हे होईल का? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारला गेला आहे. मित्रहो, या अग्रलेखातली परिस्थिती आपण गेल्या काही वर्षापासून अनुभवत आहोत, पाहत आहोत, त्याचे चटकेही सोसत आहोत. अशा वेळेला या अग्रलेखाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.